नमस्कार मंडळी, आज आपण एक खीर बनवणार आहोत. खूप अशी उपयुक्त खीर, जी हालीवची खीर अशी म्हटली जाते. हालीम असंही म्हटलं जातं याला. तुम्ही याला काय बोलता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी त्याच्या बिया आहेत त्या तुम्हाला जवळून दाखवते, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला. तर बघा, ह्याला हालीम असं म्हटलं जातं किंवा हाळीव असंही म्हटलं जातं. तर ही खूप उपयुक्त असे सीड्स असतात, जे आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण करण्याचं काम करतात. तर याची खीर आपण आज बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी एक बाउल घेतलं आहे आणि छोटीशी चाळणी घेतलेली आहे, जे गाळणं असतं आपलं चहाचं ते. त्याच्यामध्ये मोजून 2 चमचे मी हे हाळीवचे सीड्स आहेत ते घातलेले आहेत. आणि यांना आता आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं चोळून धुवून घ्यायचं, कारण त्याच्यावर जर काही पावडर किंवा माती असेल तर ती छान अशी निघून जाते. तर व्यवस्थित असं चोळून मी त्यांना धुवून घेतलेलं आहे. आणि हे पाणी काढून घ्यायचं आणि चांगल्या पाण्यामध्ये आपल्याला याला 15 मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे. तर बघू शकता, जसं की आपण त्याला पाण्याने धुतल्यानंतर ते लगेच असं घट्ट होतं, तर त्याला असा एकदम चिकटपणा येतो पाण्याच्या संपर्कात आल्यावर लगेचच. त्यामुळे आपल्याला खूप वेळ लागत नाही. 15 मिनटासाठी याला भिजत घातलं तर मस्त त्या भिजल्या जातात. त्या एकदम अशा घट्ट झाल्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या बिया आहेत त्या एकसारख्या भिजल्या जातात. तर बिया बुडतील एवढं साधारण थोडंसं अर्धा इंचसारखं पाणी वर ठेवायचं आणि त्या भिजत ठेवायच्या आहेत 15 मिनटासाठी. एका साईडला बिया त्या भिजत आहेत, तोपर्यंत आपण थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. ह्या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. खरं म्हटलं तर ही खीर आहे ती चवीने खाण्यापेक्षा आरोग्यासाठी जास्त खाल्ली जाते, पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जर व्यवस्थित पद्धतीने बनवली तर चवीलाही ती खूप अप्रतिम लागते. तर मी आता जी हिरवी वेलची असते ती 2 घेतलेल्या आहेत इथे आणि सोलून घेतले. तुमच्याकडे जर वेलचीची पावडर असेल तर उत्तमच, ती तुम्ही घालू शकता. अदरवाईज 2 वेलची आपण मिक्सरला लावू शकत नाही. आणि खलबत्त्यामध्ये जर आपण कुटल्या त्यांना तर खलबत्त्यालाच त्याचं पावडर लागून जाते. त्यामुळे ही छोटीशी अशी ट्रिक आहे. चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावरतीच आपल्याला त्याला असं खरडून घ्यायचं आहे. व्यवस्थित कुटून घेतलं की मस्त अशी पावडर तयार होते. आपल्या खिरीपुरती लागणारी पावडर आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. सगळी आपली तयारी झाली. इथे 15 मिनटं झाली होती. सीड्ससुद्धा छान असे सोक झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळं पाणी त्यांनी शोषून घेतलेलं आहे. चमच्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला समजत असेल त्यांना असा किती चिकटपणा असा आलेला आहे. असेच सीड्स आपल्याला खिरीसाठी पाहिजेत. तर आता मी खीर बनवायला सुरुवात करत आहे. तर मी ते 1 कप असं मोजून दूध घेतलं आहे. एक छोटंसं सॉसपॅन घेऊन त्याच्यामध्ये सगळं दूध घातलं आहे. दूध 15 मिनटापूर्वीच मी तापवलं होतं, त्यामुळे ते गरम आहे. अदरवाईज तुमच्याकडे जर गार दूध असेल तरी चालेल, कारण आपल्याला ह्या दुधाला उकळूनच घ्यायचं आहे. तर बघू शकता छान दुधाला उकळी आले. तर आता आपल्याला ह्या सीड्स आहेत तर सगळ्या दुधामध्ये ॲड करायच्या आहेत. गॅस बारीक ठेवायचा, नाही तर ते ओतू जाण्याची शक्यता असते. आणि आपल्याला 2 ते 3 वेळा चांगली उकळी येईपर्यंत ह्या ज्या बिया आहेत त्या दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, उकळी आल्यानंतर चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं, नाही तर वरती साय पकडते. साय न पकडता आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे 1 कपाचं पाऊण कप एवढं दूध झालं पाहिजे, एवढं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायचं आहे. मी ते साखर घालून बनवते. तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये गूळ घातलात तरी चालेल, गुळाने सुद्धा खूप छान लागते. तर मी ते 2.5 चमचे साखर घातलेली आहे. याने परफेक्ट असं गोड प्रमाण या खिरीला येतं. तुम्हाला हवं तर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर छान विरघळून घ्यायची. 2 उकळ्यांमध्ये छान साखर विरघळते. आणि मग आपल्याला जे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे त्याच्यामध्ये. आणि छान असे तेही खिरीमध्ये शिजले पाहिजेत, म्हणून 2 उकळी येईपर्यंत आपल्याला त्यांनाही खिरीमधून शिजवून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात लास्टला आपल्याला याच्यामध्ये जे जायफळ असतं ते हलकंसं किसायचं आहे, खूप जास्त किसायचं नाही. हलकंसं 2 ते 3 वेळा असं किसलं की छान पावडर पडते त्याच्यामध्ये. आणि जी आपण वेलचीची पावडर करून घेतली होती ती घालायची आहे. वेलची आणि जायफळ कोणत्याही गोडाच्या पदार्थात नेहमी लास्टला घालायचं, म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो उडून जात नाही. आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. वेलचीचा छान फ्लेवर आहे तो खिरीमध्ये उतरला पाहिजे, त्यामुळे 1 ते 2 उकळी काढायच्या. आणि आपली आता इथं खीर तयार झालेली आहे. ही खीर नॉर्मल खिरीपेक्षा खूप पातळ असते, म्हणजे जनरली हिला पिऊनच खाल्लं जातं. त्यामुळे एवढी पातळ ठेवायची ही खीर आणि गॅस बंद करायचा.
आणि मी आता ही एका बाउलमध्ये सर्व करते। मी ड्रायफ्रूट्समधले थोडे पिस्ताचे काप होते ते बाजूला काढून ठेवले होते गार्निशिंगसाठी, त्याने आता मी या खिरीला गार्निशिंग करते। तर तुम्हाला हवं तसं तुम्ही हिला डेकोरेट करू शकता। ही खीर खरं म्हटलं तर सांधेदुखी जे आपले जॉईंट्स असतात त्या जॉईंट्सना भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त अशी खीर आहे, किंवा कुणाचं जर घरी ऑपरेशन झालं असेल तर त्याच्यातून रिकव्हरी होण्यासाठी ही खीर त्यांना दिली जाते। खूप उपयुक्त अशी खीर आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करून मला सांगा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। बाय बाय।